नारायण राणे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। काँग्रेसकडून राणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। काँग्रेस थोड्याच वेळात यासंबंधी अधिकृत घोषणा करणार आहे। नारायण राणे निवडणूक लढवणार आहेत विधान परिषदेची। आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी, नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे। निलेश सर, विधान परिषदेची उमेदवारी नारायण राणेंना निश्चित करण्यात येते अशी माहिती मिळते, अजून अधिकृत घोषणा झालेली नाही। तुम्ही कसं बघताय या घटनेकडे, आणि राणेंना जर उमेदवारी घोषित झाली तर त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस किती आहे, किती पोषक वातावरण आहे त्यांना? एक जागा सहजतेनं निवडून आणणं काँग्रेसला शक्य आहे। 27 मतांची गरज आहे परिषदेवर एक उमेदवार निवडून आणण्यासाठी म्हणून, आणि काँग्रेसजवळ सध्या 44 आमदार आहेत, आणि त्यामुळे सहजतेनं नारायण राणे हे विधान परिषदेवर निवडून जातील हे निश्चित असेल जर त्यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली तर। जी माहिती सूत्रांकडून उपलब्ध होते त्यानुसार नारायण राणे यांच्या नावावर काँग्रेसच्या हायकमांडनं शिक्कामोर्तब केलेलं आहे। हर्षवर्धन पाटील माजी संसदीय मंत्री जे होते ते या पदासाठी इच्छुक होते, ते लॉबिंग करताना सातत्यानं पाहायला मिळाले दिल्लीमध्ये। इतकंच नाही तर इतर जे माजी आमदार होते ज्यांना पुन्हा एकदा विधिमंडळात यायचं होतं, मुझफ्फर हुसेन सारखे, तेही या पदासाठी लॉबिंग करत होते। मात्र सध्या तरी फक्त एकच आमदार जो आहे तो काँग्रेसला पाठवणं परिषदेवर शक्य आहे, तर 2 आमदार हे परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठवायचे आहेत। विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उमेदवार आहेत, आणि त्याचबरोबर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाही राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीमध्ये परिषदेवर पाठवायचं आहे। आणि त्यामुळे नारायण राणे हे एकमेव उमेदवार काँग्रेसचे जर असले तर ते सहजतेनं या ठिकाणी निवडून येतात, आणि ते पुन्हा एकदा सभागृहामध्ये पाहायला मिळतील। नारायण राणे हे सभागृहात नसल्यामुळे काँग्रेसची जी मुलुख मैदानी तोफ आहे तीच मैदानाच्या बाहेर आहे अशा स्वरूपाचं चित्र होतं। मात्र नारायण राणे जर पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये पाहायला मिळाले तर विरोधी पक्ष जो पूर्णतः कमकुवत पाहायला मिळतोय त्याला एक बुलंद असा आवाज प्राप्त होईल, आणि या माध्यमातून काँग्रेसला विरोधी पक्षाची एक उत्तम अशी जागा टिकवून ठेवता येईल। ही मुख्यतः रणनीती जी आहे ती काँग्रेसची या ठिकाणी पाहायला मिळते, आणि त्यामुळे नारायण राणेंची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून समोर येते। काहीच वेळामध्ये अधिकृत घोषणा होताना आपल्याला पाहायला मिळेल। निलेश सर, विधान परिषदेमध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष कमकुवत आहे, त्यांची भूमिका शिवसेनाच बजावची अशा प्रकारचा एक टोमणा मारला जायचा। मात्र राणेंच्या रूपाने एक मुलुख मैदानी तोफ विरोधी पक्षांच्याकडे असणार आहे, आणि इतका अनुभव असलेला नेता आता विधान परिषदेमध्ये असणार आहे। एकंदरीत विधान परिषदेवर, त्याच्या कामकाजावर राणेंच्या येण्याने कशा प्रकारे प्रभाव पडेल? नारायण राणे हे परिषदेवर जरी जात असले तरी परिषदेपुरतं मर्यादित असं त्यांचं कार्यक्षेत्र नसेल, ते विधिमंडळात असतील। ज्या ज्या वेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला परिषद असो किंवा सभा असो, यातला नेता हा महत्त्वाचा असतो जो सरकार विरोधी असं वातावरण तयार करत असतो, आणि त्यामुळे नारायण राणे हे परिषदेवर जरी जात असले तरीही सरकार विरोधी वातावरण तयार करण्यामध्ये राणेंचा खूप मोठा उपयोग हा काँग्रेसला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल। जर आपण इतिहास बघितला, नारायण राणेंची विरोधी पक्ष नेते म्हणूनची कारकीर्द बघितली, आणि अत्यंत सत्तेत असतानाही नारायण राणे हे सभागृहात उभे राहिले की सत्ताधारी हवकतात अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते आम्ही स्वतः सभागृहामध्ये पाहिलेलं आहे। आणि त्यामुळे नारायण राणे हे सभागृहात अत्यंत कागदपत्र आणि योग्य अशा टिप्पणी घेऊन उभे राहतात, आणि या माध्यमातून ते सत्ताधाऱ्यांना गप्प करतात। आणि त्यामुळे हा सगळा अनुभव लक्षात घेता, राणेंची कार्यपद्धती लक्षात घेता, निश्चितच काँग्रेसला विरोधी पक्षाचा एक प्रमुख चेहरा निर्माण होण्यामध्ये मदत होणार आहे जर नारायण राणे आपल्याला सभागृहात पाहायला मिळाले। नक्की निलेश सर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपल्यासोबत आहेत संदीप प्रधान, राजकीय विश्लेषक आहेत। संदीप जी, नारायण राणेंना अधिकृतरित्या उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे, अजून अधिकृत घोषणा झालेली नाहीये, पण नारायण राणेंना जर ही उमेदवारी मिळाली विधान परिषदेची तर तुम्ही या घटनेकडे कसं बघताय? नारायण राणे यांना जर ही उमेदवारी मिळाली तर मला असं वाटतं की मागच्या युती सरकारच्या काळामध्ये ज्याप्रमाणे पत्रकारांचं लक्ष हे विधानसभेपेक्षा विधान परिषदेत जास्त असायचं, कारण विधान परिषदेमध्ये छगन भुजबळ हे त्यावेळी शिवसेना भाजप सरकारच्या विरोधात एकाकी लढा देत होते। त्याच तसंच चित्र मला असं वाटतं की येत्या काही दिवसात राणे विधान परिषदेत आल्यानंतर विधान परिषदेत दिसेल। राणे यांचा पिंड हा मुळातच विरोधी पक्ष नेत्याचा आहे। ते मंत्री होते दीर्घकाळ आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या, पण तरी सुद्धा ते अनेक वेळा
सरकारच्या कारभाराबद्दल दुःखी असायचे. अनेक वेळा ते असं बोलूनही दाखवायचे की विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं अनेक मुद्द्यांना हात घालायला पाहिजे तो घालत नाही. आणि ते अत्यंत आक्रमक असे नेते असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जर ही संधी देण्यात आली तर त्याचं ते अक्षरशः सोनं करतील. आणि मगाशी आता निलेश म्हणाले तसं की ते कागदपत्र घेऊन अभ्यास करून आरोप करतात. आणि त्यामुळे आज जे मला असं वाटतं की विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा आवाज जो क्षीण आहे, धनंजय मुंडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या जास्त आहे, पण काँग्रेसची संख्या तुलनेने कमी आहे. एक सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हाच किल्ला लढवतात तिथे. तर काँग्रेसचे नारायण राणे हे जर आले तर मला असं वाटतं की विधान परिषद ही सत्ताधाऱ्यांसाठी एक नवी डोकेदुखीच ठरणार आहे. नाहीतर सहसा ज्येष्ठांचं सभागृह हे तुलनेनं म्हणजे त्याच्याकडे असं फार त्यातल्या चर्चा किंवा ह्याच्याकडे गांभीर्याने बघत नाहीत. बरेच वेळा मंत्री सुद्धा अनुपस्थित राहण्याचे प्रसंग आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज बंद पडण्याचेही प्रसंग येतात. पण मला असं वाटतं की आता राणे तिथं आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना विधानसभेबरोबरच विधान परिषदेतही फ्लोअर मॅनेजमेंटसाठी धावपळ करावी लागेल. नक्की संदीपजी, तुम्ही जसं म्हणालात काँग्रेससाठी ही अनुकूल घटना आहे, पण नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने पण ही एक अनुकूल घटना आहे. कारण वांद्र्याच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो प्रयत्न फसला होता. त्यामुळे राणेंच्या पॉलिटिकल करिअरच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीनं ही किती महत्त्वाची घटना आहे? नाही, निश्चितच त्यांच्यासाठी खूपच मोठी घटना आहे. आणि म्हणजे वांद्रेची पोटनिवडणूक लढवण्याचं जे काही म्हणजे जोखीम त्यांनी पत्करली त्याचीच कुठेतरी मला वाटतं भरपाई जर त्यांना ही उमेदवारी देण्यात आली तर ती केली जाईल असाच त्याचा अर्थ होईल. आणि मला असं वाटतं की राणेंच्या कारकिर्दीसाठी ही महत्वाची गोष्ट अशी आहे की राणेंसारखा नेता की जो एक सक्रिय राजकारणी राहिलेला आहे आणि सतत राजकारणाचाच विचार करतो, असा नेता आज केवळ बाजूला बसून राहणं किंवा त्याने कुठेही लाईमलाईट मध्ये नसणं हे काही फार चांगली लक्षण आहे असं मला वाटत नाही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. आणि राजकारणामध्ये जसं प्रबळ सत्ताधारी पक्ष हवा तसाच प्रबळ विरोधी पक्षही हवा, तर सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला अंकुश लागू शकतो. आणि मला असं वाटतं की जर काँग्रेसने असा निर्णय घेतला तर तो योग्य निर्णय असेल. नक्की. धन्यवाद संदीप प्रधान, तुम्ही आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल आणि केलेल्या राजकीय विश्लेषणाबद्दल. निलेश सरांकडे, निलेश खरे व्यवस्थापकीय संपादक आहेत, त्यांच्याकडे जाऊया. निलेश सर, ही नारायण राणेंसाठी देखील अनुकूल घटना आहे, कारण राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीनं हा एक कमबॅक ठरू शकतो. नारायण राणेंच्या दृष्टीनं ही घटना कशा प्रकारे तुम्ही बघताय? नारायण राणेंच्या दृष्टीनं राजकीय कमबॅक म्हणूनच निश्चितपणे या पूर्ण घटनाक्रमाकडे बघावं लागेल. कारण नारायण राणे हे सक्रिय राजकारणापासून दूर गेलेले होते, ते सभागृहात नव्हते. आणि सभागृहात नसल्यामुळे संसदीय राजकारण मुख्यतः जो नारायण राणेंचा पिंड होता त्या पिंडापासून दूर गेल्यामुळे नारायण राणेंनी अनेक वेळेला सरकारविरोधी वक्तव्य जरी केली तरी सरकार अडचणीत येते अशा स्वरूपाचं चित्र निर्माण होत नव्हतं. मात्र निश्चितच नारायण राणे जर सभागृहात असले, जर आज काँग्रेसची परिस्थिती आपण बघितली तर सभेमध्ये विखे पाटील आहे जे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात नाही, पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, आक्रमकता त्यांच्याही वागण्या बोलण्यात दिसत नाही. आणि त्यामुळे काँग्रेस सभागृहामध्ये पूर्णतः विधानसभा आणि परिषदेमध्ये कमकुवत असल्याचं चित्र होतं. नारायण राणे जर सभागृहात काँग्रेसचे नेते म्हणून आले तर निश्चितच सर्व विरोधकांचं केंद्रस्थान म्हणून नारायण राणेंचं अस्तित्व असेल आणि पूर्ण राजकीय वर्तुळामध्ये नारायण राणेंचं हे मोठं कमबॅक असेल. नक्की. निलेश सर, राजकीय वर्तुळाचं आत्ता तुम्ही जे म्हणालात, पूर्ण विधिमंडळाच्या कामकाजावर नारायण राणेंचा प्रभाव राहणार आहे, संपूर्ण एक कलाटणी मिळू शकते. दोघांसाठी अनुकूल गोष्ट आहे, काँग्रेससाठी पण आणि राणेंसाठी पण. त्यामुळे आता विधिमंडळाच्या कामकावर आणि राज्याच्या राजकारणावर या सगळ्या घटनेचा कसा परिणाम होईल? कारण राणे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आक्रमक आहेत. नारायण राणे हे सभागृहात जर आले तर सत्ताधारी जे सुकरपणे सत्ता गेली 2 वर्ष राबवत आहेत अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालं. अधिवेशनामध्ये कोणताही विरोधक हा थेटपणे सरकारवर तुटून पडत नाही असं चित्र जे आहे ते गेल्या 2 वर्षामध्ये पाहायला मिळालं. नारायण राणे जर सभागृहात आले तर एक आक्रमक नेता, हा जो अत्यंत योग्य आणि मुद्देसूद पद्धतीनं सरकारवर तुटून पडू शकतो असा नेता म्हणून नारायण राणे समोर येतील. आणि निश्चितच सरकारची मोठी कोंडीही होताना पाहायला मिळेल. 2017च्या टप्प्यावर आपण आहोत, 2016
हे संपत नारायण राणे हे सभागृहामध्ये असतील, पण याचा परिणाम हा 2019च्या निवडणुकांपर्यंत राहील आणि त्यामुळे नारायण राणेंचं हे कमबॅक हे फक्त राणेंसाठीच नाही तर काँग्रेसच्याही दृष्टीनं महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक मोठं कमबॅक म्हणून बघितलं जाईल. नक्की. निलेश सर, तुम्ही आपल्यासोबत असंच राहा. तर आत्ताची सगळ्यात ब्रेकिंग बातमी आहे. नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. काँग्रेसकडून राणेंना ही उमेदवारी मिळू शकते आणि नारायण राणे हे सहज पद्धतीनं या निवडणुकीत जिंकून येऊ शकतील. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई. हेमंत देसाई, नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. काही वेळातच कदाचित काँग्रेस या संबंधी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. तुम्ही कसं बघताय राणेंना जर विधान परिषदेची उमेदवारी मिळत असेल तर? नाही, माझी माहिती आहे की नक्कीच नारायण राणेंना ही उमेदवारी मिळणार आहे. पण त्यांच्या स्पर्धेमध्ये जी 2 नावं होती त्याच्यामध्ये ठळक नाव होतं ते म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं नाव होतं आणि आणखीन 50-55 लोकांना याची तिकिटाची इच्छा होती. परंतु माझ्या मते नारायण राणेंना तिकीट देण्याचं कारण म्हणजे आता विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी हॅलो हेमंत देसाई, येतोय तुमचा आवाज. विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा परफॉर्मन्स अतिशय कमी आहे. हो. नारायण राणे हे विरोधी पक्ष नेते असताना आणि मंत्री असताना दोन्ही वेळा त्यांची विधानसभेतील कामगिरी चांगली होती. आणि आता आजच अशी बातमी आहे की राज्यसभेमध्ये पी चिदंबरम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. याचा अर्थ असा की काँग्रेसने इतका आता नीचांक गाठलेला आहे की निदान संसदेमध्ये आणि विधान परिषद आणि विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स व्हावा, काहीतरी महत्वाच्या प्रश्नांवरती सत्ताधारी पक्षाला घेरावं अशा प्रकारचे प्रयत्न जर काँग्रेसकडनं सुरू झाले असले तर ते स्वागतार्ह आहेत आणि त्या प्रयत्नांचा हा भाग आहे. त्यामुळे नारायण राणेंची निवड हे करताना त्यांची आतापर्यंतची पूर्वीची विधान परिषदेतली, विधानसभेमधली, विधिमंडळातली कामगिरी लक्षात घेतलेली आहे. त्यांच्या मुलांचे एक पराक्रम जे आहेत ते याच्या मागे पडलेले आहेत आणि केवळ आता काही नाईलाज असल्यामुळे नारायण राणेंचं ते आक्रमक नेतृत्व जे आहे ते काँग्रेसला घ्यावंसं वाटतंय असं मला वाटतं. नक्की. धन्यवाद हेमंत देसाई, तुम्ही केलेल्या राजकीय विश्लेषणाबद्दल. धन्यवाद निलेश सर, तुम्ही केलेल्या राजकीय विश्लेषणाबद्दल आणि दिलेल्या माहितीबद्दल. तर आत्ताची सगळ्यात ब्रेकिंग बातमी, नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून ही उमेदवारी मिळेल. अधिकृत घोषणा काही वेळातच होण्याची शक्यता आहे.